राजांच्या महालात येताच संभाजीराजांनी राजांना विचारले, हा औरंगशाह असा कोण लागून गेला की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं? त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकांकडे बघतच राहिले. आपल्या फर्जंदाला औरंगजेबाची खूणगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमगलेच नाही. राजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यावर आपले तळहात चढवून त्यांचे खांदे आवळत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, तो दिल्ली तख्ताचा बादशाह आहे शंभूराजे. तो आम्हास कधी दिसला नाही, तसा तो त्याच्या बंद्या सरदाराखेरीज कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या सख्ख्या भावाला दिसली, खुद त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली. राजे बोलता बोलता थांबले. आम्ही त्या औरंगशाहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजी राजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठांवर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्यांची जबान रोखली. हा शंभूबाळ साम करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येवो. चौरंगावरील तबकात ठेवलेल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले. मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. 3 पवित्र्यात त्यांचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद जातीशी शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता 12 मावळात पसरले. खासा तो आणि दिल्लेर दोघे हुजरातील ताकदवार सैन्य घेऊन किल्ले पुरंदरच्या रोखाने कूच झाले. मीर अतिश खान आणि निकोली मनू या गोऱ्या दरोग्यांच्या नजरेखाली खटखाट करीत मिर्झा राजाचा तोफखाना पुरंदर जवळ करू लागला. पेटली 12 मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर पायथ्यांना आचरा धरून उभी असलेली मौजी खुर्दे बुद्रुके घोड्यांच्या दौडत्या टापाखाली रगडली जाऊ लागली. सरपणाच्या रानशेणी आणि काट्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरण्या ताठ्या कुणबी बायका काफर की दौलत कमीने की औरत म्हणत चालत्या घोड्यावर घेऊन त्या हातपाया झाडीत किंचाळत असताना पळविल्या जाऊ लागल्या. त्याच्यात थरथर त्या किंकाळ्या मावळाच्या दराऱ्या गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे नंग्या तेगीची दावी छाटून तांड्या तांड्यांनी मोगली गोटाकडे हाकलली जाऊ लागली. शेपट्या उचकून खूर झाडीत नवख्या मुलखाकडे फेसाटत धावताना ते अश्राप तांडे केविलवाने हंबरू लागले. दिवसा ढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडी खेड्यात घुसणारे पठाणी, तुर्की, मुघल, बहलिया, हशम, गंजी घरट्यांना मशाली भिडवू लागले. वेट पिकारी करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्याच्या फटक्याखाली फुटू लागल्या.